सध्या मार्केटमध्ये लिंब खूप स्वस्त मिळत आहेत, म्हणून आज आपण करणार आहोत कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर न करता, कोणत्याही केमिकलचा वापर न करता 2 मिनिटांमध्ये घरच्या घरी लिंबू सरबत तयार होईल अशी लिंबू सरबताची पावडरची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि एकदा तुम्ही ही पावडर करून ठेवलात तर साधारण 1-2 वर्ष तरी छान टिकून राहते। अचानक पाहुणे वगैरे आल्यानंतर 2 मिनिटांमध्ये आपण लिंबू सरबत तयार करून देऊ शकतो। तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि लिंबू सरबत करायला ही खूप झटपट अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। इथे मी साधारण 20 ते 25 लिंब घेतले आहेत आणि इथे मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे ताटामध्ये फक्त 8 ते 9 लिंब घेतले आहेत, पण मी इथे 20 ते 25 लिंबाचा रस काढून घेणार आहे। तर इथे एखादं वाटी किंवा पातेलं वगैरे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस चाळणीने छान गाळून घ्यायचा आहे, म्हणजे जेणे काही त्याच्या बिया वगैरे असतील ते या चाळणीवरच राहतील आणि आपल्याला रस मात्र छान पडेल लिंबाचा। पण शक्यतो लिंब घेत असताना मार्केटमधून मोठे असे लिंब घ्या, जेणेकरून त्यामध्ये रस भरपूर प्रमाणात असतं। लिंब आधी मी स्वच्छ करून कोरड्या कापडाने पुसून घेतले होते, त्यानंतर लिंबाचा इथे रस काढून घेतला आहे। तर इथे चाळणीमध्ये लिंबू ठेवून घ्यायचा आहे, जी चहा गाळायची चाळणी असते, आणि गोल गोल करून फिरवत राहायचे, म्हणजे रस आपला पूर्णपणे या चाळणीच्या खाली असा उतरतो। लिंबाचा रस काढून झाल्यानंतर आपल्याला वाटीने किंवा कपाने आपल्याला हे रस मोजून घ्यायचा आहे। जी आमटीची वाटी असते मी त्याच्याने मोजून घेतली आहे। तुमच्याकडे कप किंवा वाटी कशाने देखील तुम्ही लिंबाचा रस मोजून घेऊ शकता। तर इथे मी आता साधारण 2 वाटी एवढं आपण लिंबाचा रस घालून घेतला आहे आणि ही 1 पाऊण वाटी एवढं, म्हणजे 2 वाटीवर पाऊण वाटी इथे आपण लिंबाचा रस घेतला आहे। 2.25 वाटी इथे आपलं लिंबाचा रस इथे तयार झाला आहे काढून, आणि हा रस ताटामध्ये ओतून आपल्याला या वाटीच्याच मापाने आपल्याला साखर देखील घालायची आहे। तर इथे बघा, साखर घालताना एकदाच अशी घालायची नाही, सगळ्या बाजूने साखर अशी स्प्रेड करत जायची आहे आणि साधारण इथे आपल्याला 6 ते 7 वाटी इथे आपल्याला साखर लागणार आहे आणि 7 वाटी इथे साखर घालून घ्यायची। आणि जर साखरेचं वजनी माप म्हणाल तर अर्धा किलो एवढी साखर आपण या ताटामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी इथे साखर घालून घेतली आहे। 1 चमचा किंवा उलथणच्या साहाय्याने आपल्याला ही साखर या लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सुरुवातीला हे पातळ असं मिश्रण वाटत असेल तुम्हाला, ताटामध्ये थोडंसं सांडत होतं, म्हणून मी दुसरं ताट घेतलं आहे। 2 बॅचमध्ये साखर आणि लिंबाचं जे रस काढून घेतलेलं आहे ते आपण दोन्ही ताटामध्ये घालून घेणार आहोत। दोन्ही ताटामध्ये साखर आणि लिंबाचा रस छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता साखर घातल्यामुळे साखर आपली जी आहे लिंबाच्या रसामध्ये वितळायला सुरुवात झाली आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे, एका चमच्याच्या साहाय्याने ताटामध्ये साखर पूर्णपणे लिंबाच्या रसात मिक्स करून घ्यायची आहे आणि वरती दिवसा तुम्ही थोडंसं सुतीवर कापड ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे पंख्याच्या खाली हे वाळवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे ताटामधलं साखर आणि लिंबाचा रस। तर लिंबाचा रस आणि साखर 2-3 दिवसामध्ये छान कोरडी अशी होते। तर इथे बघू शकता लिंबाचा रस आणि साखर छान या साखरेमध्ये मिक्स झाली आहे आणि पूर्ण अशी कोरडी अशी साखर वर दिसत आहे। तर इथे बघू शकता साखरेच्या गुठळ्या झाल्या आहेत। तर उलथण्याच्या साहाय्याने आपल्याला या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे जी खाली चिकटलेली साखर आहे ती व्यवस्थितपणे उलथणच्या साहाय्याने छान निघते आणि त्याची आपण पावडर तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता 3 दिवसामध्ये आपलं झटपट 2 मिनिटांमध्ये रेडी होणारं लिंबाच्या रसाची इथे पावडर तयार होते। थोड्या काही दिवसांनी आता उन्हाळा देखील सुरू होईल आणि आत्ताच लिंब खूप स्वस्त आहेत, मार्केटमध्ये खूप छान छान लिंब भेटत आहेत। तर अशा पद्धतीची तुम्ही घरी नक्कीच पावडर ट्राय करा, म्हणजेच काय होईल, आपल्याला लिंब देखील स्वस्त असल्यामुळे
एकदाच लिंबू सरबताची पावडर करून ठेवलात तर म्हणजे 1-2 वर्ष बघायला नको किंवा एका वर्षात देखील ही पावडर छान अशी टिकून राहते आणि कोणीही पाहुणे वगैरे आल्यानंतर आपल्याला झटपट लिंबू सरबत करून द्यायला मदत होते. तर इथं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी साखर आहे त्याची आपल्याला अगदी एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने इथे मी पावडर तयार करून घेतली आहे. तर इथे बघू शकता लिंबू सरबताच्या पावडरचा रंग देखील खूप छान आला आहे. अगदी पांढरी शुभ्र अशी लिंबू सरबताची पावडर दिसत आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे ती जरासुद्धा पिवळट किंवा काळपट अशी सुद्धा दिसत नाही. ही पावडर साधारण 1 ते 2 वर्षसुद्धा छान अशीच पांढरी शुभ्र अशी टिकून राहते. तर इथे मी तुमच्या समोर लिंबू सरबत देखील करून दाखवणार आहे याच पावडरने. तर इथे मी एक मोठ्या ग्लासमध्ये एक मोठा असा एवढा लिंबू सरबताची पावडर घालून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि या पावडरमध्ये थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला मीठ आवडत असेल तर तुम्ही मीठसुद्धा घालून घेऊ शकता. इथं चिमूटभर मीठ घालून घेतलं आहे आणि ग्लासमधलं आपलं लिंबू सरबताचं पावडर इथे बघू शकता. जसं आपण फ्रेश लिंबू सरबत करतो तशा पद्धतीचे इथे आपलं लिंबू सरबत दिसत आहे आणि किती सुंदर असं आपलं लिंबू सरबत इथे 2 मिनिटांमध्ये अवघ्या तयार झालं आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची लिंबू पावडरची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. जशी आपण फ्रेश लिंबू सरबत करतो तशा पद्धतीची चव या लिंबू सरबतामध्ये आली आहे आणि कुठेही या पावडरने तयार केलं असं अजिबात वाटत नाही. घरच्या घरी कोणतेही केमिकलचा वापर न करता झटपट आणि कोणत्याही मेहनतीशिवाय अगदी घरच्या घरी लिंबू पावडरची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ खूप जास्त आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला विसरू नका. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि समोर असलेल्या बेल आयकॉनच्या बटनाला नक्कीच प्रेस करा आणि असेच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.